श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, मला आई भगवतीसाठी नैवेद्यासाठी काहीतरी गोडाचं करायचं होतं. तर मी फर्स्ट टाईमच म्हणजे हे गोडाचे पदार्थ बनवायला घेतले. कारण यावर्षी आम्ही घरीच लक्ष्मीपूजन करणार होतो. आहोंची इच्छा होती की आपलं स्वतःचं घर झाले तर मग आपण आपलं म्हणजे आपल्या घरीच लक्ष्मीपूजन करूया आणि नंतर तू आईकडे जा. तर मी म्हटलं चला, आपण आई भगवतीला तर आव्हान येण्यासाठी दिलेलंच आहे, तर मग नैवेद्यासाठी सुद्धा काहीतरी गोडाधोडाचंच व्हायला हवं. मग पहिल्यांदाच मी म्हणजे फराळाचं करायला घेतले. कारण दरवर्षी आईकडे जात असल्यामुळे मला काही फराळाचं करायची गरज पडत नाही. पण आता यावर्षी मी सुरुवात केली तर पहा, तर मी पहिल्यांदा कढईमध्ये तूप घेतलं, त्यात रवा छान भाजून घेतला, त्यात थोडंसं इलायची पावडरसुद्धा टाकलं. कारण गरम असताना इलायची पावडर टाकलं की त्याचा स्मेल खूप छान येतो नंतर टाकलेल्यापेक्षा. त्यामुळं मग मी गरम असतानाच टाकलं आणि ते थंड करण्यासाठी ताटात घेतलं. तोपर्यंत मग पुन्हा ठरवलं की चला तर आपण बेसनचे सुद्धा लाडू बनवून घेऊया. त्याच कढईमध्ये तूप घेतलं, पुन्हा बेसनचं पीठ घेतलं आणि ते छान चॉकलेटी कलर होईपर्यंत परतून घेतलं. त्यात पण इलायची पावडर वगैरे टाकली आणि मग ते थंड होण्यासाठी ठेवलं. तोपर्यंत मग रव्यामध्ये मी साखर टाकून घेतली. कारण इकडे माझं बेसनचं पीठ थंड होत होतं आणि इकडे मग जेवढा रवा घेतलेला आहे त्याच प्रमाणामध्ये मी पिठी साखर घेतली आणि मग ते छान कालवून घेतले आणि त्याचे लाडू बनवले. तर पहा, लाडू मला जमलेत का? कारण मी फर्स्ट टाईम केलेलं असल्यामुळं थोडंसं धाकधुकच होतं, पण बऱ्यापैकी जमलेत. तरीसुद्धा मला कॉमेंट्समध्ये काही टिप्स दिल्या तरीही चालतील. तर पहा, छान लाडू वळवून घेतले आणि त्यावरती मी काही यांना मनुका, काही यांना बदामाचे काप लावले. तर पिहूची इच्छा होती की वरचं डेकोरेशन मीच करणार, पण माझे रव्याचे लाडू बनवून झालेले होते. मग मी तिला म्हटलं की चल मग आता तू बेसनच्या लाडूंना काय डेकोरेशन करायचं ते कर. तर मग तोपर्यंत माझं बेसनचं पीठसुद्धा गार झालेलं. मग त्यातसुद्धा मी जेवढं बेसन घेतलं तेवढंच म्हणजे पिठी साखर घेतली. म्हणजे ह्याच वाटीचं प्रमाण मी ठेवलेलं होतं आणि मग ते छान साखर टाकून ते पीठ छान मळून घेतलं. त्यात थोडेसे ड्रायफ्रूट्स वगैरे टाकले आणि मग ह्याचेसुद्धा छान लाडू बनवून घेतले. आणि मग त्याचं डेकोरेशन मात्र पिहूनी केलेलं होतं. तर पहा कसं केलं आहे पिहूनी डेकोरेशन आणि लाडू कसे झालेत ते सुद्धा आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आता गोडाचं तर झालेलं, पण त्यासोबत थोडंसं आपल्याला खमंगसुद्धा असायला हवं. पण रात्री उशीर झालेला म्हणून मी काही व्हिडिओ शूट घेतला नाही, पण मी चिवडासुद्धा बनवला. तर या पद्धतीने मी फराळाचं बनवलं. श्री स्वामी समर्थ.